बे के बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10. तुफान आलयाच्या या आजच्या 10व्या भागात मी जितेंद्र जोशी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला आपण या प्रवासाचा श्रीगणेशा केला होता आणि पाहता पाहता 10व्या भागापर्यंत येऊन पोहोचलो. वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. चला तर आता या वळणावर जरा मागे जाऊया आणि या भागाची सुरुवात करूया एका फ्लॅशबॅक वाल्या स्टोरीपासून. पाहूया एक अशी गोष्ट जिची सुरुवात यंदाच्या नव्हे तर मागच्या सालच्या फार्मर कप पासून झाली होती. चला. मागच्या वर्षी 2022 मध्ये चिंचाळा गावचा चिमुकला साहिल आणि त्याच्या मित्रांनी अख्खं गाव डोक्यावर घेतलं होतं. मुलं कसे असतात, एखादा हट्ट असते मुलांचा की मला बाबा हे वस्तू पाहिजेच आहे, तर ते मुलांची पुरवायच लागते. पण या बच्चे कंपनीने हट्ट धरला होता तो कुठल्या वस्तूचा नाही तर उगवण क्षमता तपासणी आणि बीज प्रक्रिया करण्याचा. मुलांच्या हट्टापायी अखेर मागच्या साली गावातल्या 80% शेतकऱ्यांनी उगवण क्षमता चाचणी आणि बीज प्रक्रिया या SOPs केल्याच. त्याचे उत्तम रिझल्ट्सही मिळाले आणि बच्चे पार्टी जाम खुश झाली. आणि मग यंदा 2023 मध्ये गावात पुन्हा एकदा फार्मर कप आला. मोठ्या उत्साहाने गावच्या महिलांनीही यावर्षी शेतकरी गट बनवला. पण त्यांच्यासमोर एक अडचण होती, ती म्हणजे आपल्या कामाची माहिती फार्मर कपच्या ॲपमध्ये भरणे. त्याचं काय आहे ना की फार्मर कप ही आहे एक स्पर्धा. आता स्पर्धा म्हटलं की गुण आलेच आणि हे गुण मिळवण्यासाठी ॲपमध्ये माहिती भरणं अत्यंत आवश्यक असतं. पण या ॲपची महिलांना भलतीच भीती वाटत होती. आम्ही दादा शिकलेले नाही, आम्हाला मोबाईल समजतही नाही आणि मोबाईल नाहीतही आमच्याकडे. मोबाईल काही हातात पाहत नाही मी आणि हातात मोबाईल घेतच नाही. ते समजून काय म्हणतात नाही की ऑनलाईन काय करून काय भरू. तर आम्ही हार मानली होती का, म्हणजे आम्हाला हे कळलंच नव्हतं ना, व्याप भराचं कळलं नव्हतं, मोबाईल नव्हता जवळे. महिलांची ही अडचण एका मीटिंगमध्ये चिमुकल्या साहिलच्या कानावर पडली आणि या नाजूक वेळी महिलांच्या मदतीला साहिल धावून आला. मग आता ॲपची आता प्रॉब्लेम आली, आता सगळे आले गट आले. मग मी काय केलं, आता तुम्ही चला म्हटलं, आता मीच करतो म्हटलं, तुमची ॲपची जिम्मेदारी मीच घेतो. साहिलने लागलीच हे ॲप शिकून घेतलं आणि ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी तो मोठ्या जिद्दीने पार पाडू लागला. पहिला टास्क आला की प्लॉट फोटो घ्यायचे आहे. आता एका ठिकाणी तर नाही, शेत 1-2 किलोमीटर चालायला लागायचं. काही ठिकाणी आमच्या टीमचा असा अनुभव आला की आम्ही जेव्हा चालायचो तेव्हा पायात गोळे यायला लागायचे की नको वाटायचं आता मग एवढूसा मुलगा कसा करणार. पण त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन आईला बरोबर घेतलं, प्रत्येकाच्या शेतात जाऊन जाऊन प्लॉट फोटो घेतले. तो उन्हाळ्याच्या सुट्टीतनी खेळायला जात नव्हता, लेकरा आमच्या सोबतच राहणार होता. भरपूर लेकरं त्याला बोलवायला येत जाय, पण तो नाही म्हणत जा मी महिलाला साथ देणार. त्याचा वेळातला वेळ काढून शिक्षणाचं करून त्यानं का आमच्या सोबत साथ दिली त्यानं. आणि ती जिम्मेदारी लय मोठी होती, काही सोपी नव्हती. उगम क्षमतापासून तर आखरी लोक तितक्या भर लागते. समजा आपण सगळं केलं आणि ॲपवर माहितीच नाही भरली तर सगळं काम वाया जाते. एक गुण कामच आहे. आता ॲपबाबत साहिलची साथ मिळाल्यानं आज गटातील महिलांचं टेन्शन पार दूर पळालंय आणि साहिल सगळ्या गटाचाच लाडका झालाय. आम्हाला आनंद झाला, एकदम हृदय आमचं चांगला हे झाला. त्याच्याच भरोशावर आमचा गट पुढे आहे चालू. म्हणजे कृष्णाला 2 आई होत्या, आमच्या साहिलला 11 आई आहेत. शेती, फार्मर कप, आपलं गाव, आपला गट याबाबत साहिलला खूपच आस्था आहे आणि स्वप्नही आहेत. यंदा मला वाटते की 100% की हे महिला यशस्वी होणार. मला असा उद्देश आहे की गट जिंकलाच पाहिजे. आता यांची मेहनत वायाच नाही गेली पाहिजे. क्या बात आहे साहिल. म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणत असतो की नवीन पिढी, शाळकरी मुलं मातीपासून, शेतापासून दूर निघून गेलीत वगैरे वगैरे. पण साहिल, तुझ्याकडे पाहून असं वाटतं की मातीशी जोडलेली नाळ अजूनही घट्टच आहे मित्रा तुझी. तू असाच पुढे जात राहा दोस्ता. ऑल द बेस्ट. चला आता भेटूया एका खास शाळेच्या एका अत्यंत खास विद्यार्थिनीला. बीडमधल्या मुळूक गावातल्या इंदू आजी. लहानपणीच लग्न होऊन इंदू आजी सासरी आल्या. 4थी नंतर लग्न केलं. पाहुण्या रावळ्यात कुठं बी तशीच होती परंपरा, जरा कवळ्या वयातच लग्न करीत होते. लग्न झाल्यावर इंदू आजींचं माहेर तर दुरावलंच, सोबतच शाळा ही कायमची सुटली. आमची शिकण्याची होती, पण आता लवकर लग्न झाल्यामुळे मग इथले माणसं सगळे कामच करीत होते ना, त्याच्यामुळे मग कामच करावं लागलं त्यांच्याबरोबर. एकट्याने कुठं जायचं कुठं यायचं, त्याच्यामुळे नाही जाऊ शकलो.
पण आयुष्य कधी कधी काय वळण घेईल सांगता येत नाही. तब्बल 50 वर्षांनंतर इंदू आजींच्या आयुष्यात त्यांची शाळा परतून आली आहे, एका नव्या रूपात. ही शाळा म्हणजे पाणी फाउंडेशनतर्फे घेण्यात येणारी डिजिटल शेती शाळा, जिथे विविध कृषी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या प्रश्नांना थेट उत्तर देतात. बालपणीच्या शाळेच्या तुलनेत ही शाळा इंदू आजींच्या भलतीच पसंतीला उतरली आहे. ती पहिली शाळा होती ती जरा गावाच्या बाहेर होती. मास्तर कडक होते, मारायचे पालत्या हातावर छड्या, रडू यायचं मग. पण आता हे सर तसे नाहीत. हे सर समजून सांगतात, म्हणतात हसत खेळत शिका. टेन्शन घेऊ नका, शेती शाळेत या आणि हसत खेळत शिका. इंदू आजींप्रमाणेच गावातल्या इतरही अनेक महिला डिजिटल शेती शाळेच्या विद्यार्थी झाले आहेत. लहानपणी आम्हाला अशी इच्छा होती की आम्हाला शाळा शिकवावा, पण नाही आमच्याने घडलं. पण आता ही शाळा शेती शाळा आली, आमची इच्छा पूर्ण झाली. ह्यात काहीच आम्हाला बंधन नाही. आवरायचं पटकन स्वयंपाकी कवा बघायला जावं वाटतंय आम्हाला. पण असं तर आम्हाला पण गोडी लागत ती ऐकल्या. ह्यात रानातली वजाबाकी बेरीज आहे. कमी कुठं टाकावं, जास्त कुठं टाकावं. नव्यानं विद्यार्थी होता आल्यानं या महिलांच्या आयुष्यात आनंदाची कारंजी जणू थुई थुई नाचू लागली आहेत. सर म्हणतात टेन्शन घेऊ नका, हसत खेळत शिका म्हणले की साऱ्या बाया महिला हसतात. त्यांना ती आवडच तयार झाली की शुक्रवारी 7:30 वाजले ते म्हणतात मला ती 7:30 वाजता शेतीशाळा पहिली लावून. शेतीशाळाबद्दल आमचा पूर्ण विश्वास बसलाय. आम्हाला वाटतं ही सक्सेस होईल. आम्हीच नाही, पूर्ण लोकांनी करावा. ही चांगलं आहे. क्या बात आहे इंदू आजी. म्हणजे ज्याप्रमाणे झाडाला दुस्वास कळत नाही, कलेला भेदाभेद कळत नाही आणि शिक्षणाला वय कळत नाही. इंदू आजी, तुम्ही आहात शेती शाळेच्या स्टुडंट ऑफ द इयर. मी तर फॅनच झालोय तुमचा. लय भारी. दोस्तो, ही जी डिजिटल शेती शाळा आहे ती इतकी जबरदस्त आहे की या शाळेचे विद्यार्थी म्हणजेच आपले शेतकरी हे या शाळेत ज्ञान मिळवून त्यावर मेहनतीने अवलंब करून तंत्रशुद्ध शेती करत करत इतकं जबरदस्त उत्पादन घेत आहेत की 100 पैकी 100 नव्हे तर 100 पैकी 200 गुण मिळवत आहेत. चला तर आता पाहूया रेकॉर्ड ब्रेक उत्पन्नाची एक अव्वल कहाणी. तासगाव तालुक्यातल्या तुरची गावातले मक्याचे पारंपरिक शेतकरी यंदा फार्मर कपच्या ट्रेनिंगला पोहोचले आणि पार बदलून गेले. प्रशिक्षण घेतल्यानंतर बऱ्याच ज्या पहिल्या आमच्या जुन्या संकल्पना होत्या त्या पाकच मोडीस आल्या. शेती कशी करायची शास्त्रोक्त पद्धतीने हे आम्ही तत शिकलो. गावी येऊन गटबांधणी झाली आणि यापूर्वी कधीही न केलेल्या SOPs युक्त तंत्रशुद्ध गटशेतीची सुरुवात झाली. ह्याच्या अगोदर उगवण क्षमता आम्ही कधीच केलेली नव्हती. ट्रेनिंगमध्ये उगवण क्षमतेबद्दल आम्हाला समजलं की उगवण क्षमता ही केलीच पाहिजे. पूर्वी आम्ही कीटकनाशक वापरायचो, तर त्याच्यासाठी आम्हाला दशपर्णी पर्याय हा खूप छान वाटला. निमार्कचा पर्याय आम्हाला खूप छान वाटला. निसर्गाचा हात हातात घेत काम जोर पकडू लागलं. पण अशातच एक मोठं संकट शेतकऱ्यांपुढे उभं ठाकलं. ज्या वेळेला पीक पूर्ण वाढीच्या अवस्थेमध्ये होते त्यावेळेला 32 दिवसाचा पावसामध्ये खंड होता. आम्ही एवढं निराश झालो की बस आता हे पीक तग धरते की नाही असं वाटू लागलं आम्हाला. पण या संकटाच्या काळातही धीर न सोडता विज्ञानाची कास धरत गट लढत राहिला. शेतीशाळा जॉईन केली. जॉईन केल्यानंतर आम्ही शास्त्रज्ञांनी प्रश्न विचारला की बाबा आता पावसामध्ये खंड पडला आहे तर सर करायचं काय. तर त्यांनी सांगितलं की बाबा कोळपणी करा. याच्या अगोदर आम्हाला कोळपणीचा फायदा फक्त तण नियंत्रण एवढंच माहिती होतं. याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही कोळपणीची माहिती नव्हती. असं कोळपलं की दुसऱ्या दिवशी पीक असं हसायचं. त्यामुळे ते एक जादूचीच कांडी असल्यागत आहे. त्यानंतर मोहिते सरांनी सांगितलं की 13-0-45ची फवारणी करा. त्यानंतर आम्ही 13-0-45ची सुद्धा फवारणी केली. कोळपणी आणि विद्राव्य खतांचा वापर केल्यानं पुन्हा पाऊस येईपर्यंत पीक तग धरून राहिलं आणि गट जोमाने पुढे पुढे जात राहिला. आणि मग गटाने वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ शेतातल्या डौलदार कणसाच्या रूपात दिसू लागलं. असे हिरवेगार भरलेले अप्रतिम प्लॉट असे आम्ही कधीच पाहिले नव्हते. त्या पानाची साईज एवढी मोठी होती की त्या पानावरती 8 बोटं बसत होते की पूर्वी 4 बोटं पण बसायचे नाही. आज माझी मका 7 ते 8 फूट उंच आलेली आहे. जवळजवळ 75% 2 कणस त्याला फुटलेले.
यंदाच्या साली पावसात खंड पडूनही कधी नव्हे एवढं भरघोस उत्पादन येईल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. 78 वर्ष वय आहे, पण यापूर्वी मी कितीतरी वेळा मका लावले, पण एका एकराला 15 ते 20च पोती झालं. माझ्या स्वतःच्या आता एकऱ्यात 50 ते 55 पोतं कोणी सहजासहजी उत्पन्न निघत एवढी मला खात्री आहे त्याची. भाग्योदय शेतकरी गटाच्या अफाट कामगिरीमुळे अख्ख्या तासगाव तालुक्यात गटशेतीचं तुफान भविष्यात आणखी जोर पकडेल असं वाटतंय. आमच्या परिसरातले सगळे लोक तिथं बघायला येत आहेत. आम्हालाही त्यातनं प्रेरणा मिळाली. या प्रेरणेमुळेच आम्ही आमच्या गावात सुद्धा असा एक गट स्थापन करण्याची माझी सुद्धा इच्छा आहे आणि आम्ही तो नक्की स्थापन करू. 1 2 3 4 फार्मर कपचे स्टुडंट हुशार, याला म्हणतात छप्पर फाड उत्पादन. दोस्तो, इथे मला शेती शाळेच्या सर्व शिक्षकांचे अर्थात विविध कृषी विद्यापीठांमध्ये कार्यरत असलेल्या कृषी वैज्ञानिकांचे सुद्धा खूप खूप मनापासून आभार मानायचे. त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत ज्ञानाचा प्रवाह पोहोचवण्यात कुठलीही कसर बाकी ठेवली नाही. ही शेती शाळा बरं का बऱ्याचदा रात्री उशिरापर्यंत चालत असते, पण तहान भूक विसरून हे सगळे शास्त्रज्ञ सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न थकता उत्तरं देतच राहतात. बरं, नुसती उत्तर देत नाही तर कधी कधी हे शास्त्रज्ञ स्वतः शेत बांधावर पोहोचून पिकांची पाहणी सुद्धा करतात. कितीही तळमळ या सर्व गुरूंना माझं नमन. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. एका क्विंटल मागे तब्बल 3 ते 4 हजार रुपये जास्तीचे या शेतकऱ्यांना कंपनीने दिले. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहतात तुफान आलया. दोस्त हो, बीजापासून सुरू केलेला आपला हा प्रवास आज फळापर्यंत येऊन पोहोचलाय. ज्याच्यासाठी सगळा अट्टाहास होताना अखेर ते सुगीचे दिवस सुरू झालेत. अनेक ठिकाणी पिकाची काढणी सुरू आहे आणि आपले शेतकरी विक्रमी उत्पादन घेत आहेत. या मालाची गुणवत्ता अव्वल दर्जाची आहे आणि म्हणूनच अव्वल नंबरात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची जशी कॉलेज प्लेसमेंट होते तशीच हा शेतमाल नामी कंपन्या नावाजलेले ब्रँड्स खरेदी करत आहेत, त्यांची सुद्धा प्लेसमेंट होते. चला तर पाहूया अशीच एक सुंदरशी गोष्ट. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे इथे पिकणारा काळा घेवडा आणि वाघ्या घेवडा म्हणजेच राजमा. आमचं जे राजमा म्हणून जे पीक आहे ते GI मानांकित पीक आहे आणि पावसाचं पण कमी जास्त प्रमाण असतं, त्याच्यामुळे आमच्याकडे जास्त करून घेवडा हेच पीक घेतलं जातं. तर अशा या घेवड्याच्या पिकानं मागच्या वर्षी कोरेगाव तालुक्यातल्या बिचुकले गावातील बजरंगबली गटाला चांगलाच फायदा करून दिला होता. कारण होतं त्यांचा मागच्या वर्षीच्या फार्मर कप स्पर्धेतला सहभाग. मग यावर्षी त्यांच्यासोबत जोडले गेले गावातले अजून 2 गट, जय शिवराय आणि जनाई देवी महिला शेतकरी गट. त्यांना जर उत्पन्न जास्तीचं मिळतंय तर आपल्याला पण ते उत्पन्न जास्तीचं मिळेल ह्या दृष्टिकोनातून आम्ही याच्यामध्ये भाग घेतला आणि गटाला जोडलं गेलो. 1 से भले 2 और 2 से भले 3 या 3 गटातल्या शेतकऱ्यांनी मिळून फार्मर कपच्या प्रशिक्षणात आणि डिजिटल शेती शाळेत शिकवल्या गेलेल्या सर्व SOPचं तंतोतंत पालन केलं. बियाची निवड केली, उगवण क्षमता हे केली, परत चिकट सापळ्यांचा अवलंब केला, कामगन सापळ्यांचा अवलंब केला. त्याच्यामुळे खर्चात बचत, दशपर्णी अर्क बनवलं गटामार्फत प्रत्येक. या सर्व SOPमुळे खर्चात तर बचत झालीच, पण पीकही भरघोस आलं. आम्हाला ह्या वर्षीचा अनुभव असा आहे की हलक्या शेतांमध्ये आम्हाला अर्धा एकरमध्ये किंवा 1 एकरमध्ये 1-1.5 पोतं 1-1.5 क्विंटल उत्पन्न निघत होतं, तर त्या ठिकाणी आम्हाला 4 क्विंटलपर्यंत आमचं उत्पादन ह्या वर्षी गेले. त्यामुळं शेतकरी सगळे खुश आहेत. इतरांच्या तुलनेत आम्हाला जास्त उत्पादन मिळालेलं आहे. आता गरज होती या वाढलेल्या उत्पादनाला योग्य भाव मिळण्याची. याकरता पुढे आली टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म्स ही कंपनी. पाणी फाउंडेशनकडून आम्हाला कळलं की काही शेतकरी गट आहेत ते पाणी फाउंडेशनच्या अंडर काम करतायत, प्रोडक्शन घेत आहेत. मग आम्ही त्यांच्याबरोबर आमच्या मीटिंग सुरू केल्या. शेतकरी काय लेवलला काम करतात, कसं करतात, ह्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या आणि त्या गोष्टी आम्हाला खूपच आवडल्या. आम्ही आमचे क्वालिटी पॅरामीटर शेतकऱ्यांना दिले आणि शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते पॅरामीटर फॉलो केले. जसं की शेतमाल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये माती आली, काडी कचरा आला, आम्हाला तो नको होता. आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की तो तुम्ही कमी करा. शेतकऱ्यांनी ह्याच्यात खूप चांगलं काम केलं, खूप चांगल्या प्रकारे त्यांनी त्याला स्वच्छ केला आणि आम्हाला चांगली क्वालिटी आम्हाला दिली. पण खरी परीक्षा पुढे होती. जेव्हा बिचुकले गावाच्या घेवड्याचे आणि राजम्याचे सॅम्पल्स टू ब्रदर्स कंपनीकडे लॅब टेस्टिंगला गेले. ते सॅम्पल आमच्या लॅबला गेले, आमच्या कंपनीला तिथून टेस्टिंग वगैरे झाल्या. त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पॉझिटिव्हली पास झाल्या. त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना कनेक्ट केलं.
आणि मग या गटांना चांगल्या मार्कांचं चांगलं बक्षीसही मिळालं. एका क्विंटल मागे तब्बल 3 ते 4 हजार रुपये जास्तीचे या शेतकऱ्यांना कंपनीने दिले. आमच्या एकानं 15 क्विंटल विकला तर 15 चोक 50-60 हजार रुपये जर त्याला फायदा झाला तर केवढा मोठा आनंद आहे. अजून ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? अजून शेतकऱ्यांना आणि परत जागेवरनं माल जातोय, अजून काय पाहिजे? म्हणजे माझा वेळ वाचतोय, पैसे वाचतोय, ज्ञान मिळतंय, ह्यासारखा काहीच फायदा नाही. उत्पादन वाढलं, उत्पन्न वाढलं आणि बिचुकले गावात अजून एक गोष्ट वाढली आणि ती म्हणजे गावातल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद. जबराट म्हणजे नुसती कमाल. या गटांची अशीच भरभराट होऊ दे, पुढे पुढे जात यांची पावले पडू दे पटपट. आणि आता आपण पाहूया फार्मर कपच्या बातम्या झटपट. आजपर्यंत तुम्ही प्री वेडिंग, वेडिंग किंवा बेबी फोटोशूट बद्दल ऐकलं असेल, पण करमाळा तालुक्यातील कुंभारगाव ॲग्रो शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांनी चक्क आपल्या तुरीच्या पिकाचं फोटोशूट केलंय. सर्व तालुक्यात या गटाच्या देखण्या तुरीची चर्चा रंगतीये. मोताळा तालुक्यातील जन्मभूमी महिला शेतकरी गटाने सोयाबीन पिकाचं एकरी 15 क्विंटल इतकं विक्रमी उत्पादन घेतलं. गटाच्या अफाट कामगिरीवर खुश होऊन गावातल्या नवजीवन महाविद्यालयाने या गटाचा सन्मान केला. वैजापूर तालुक्यातील साई शेतकरी गट, जिजाऊ शेतकरी गट, सावित्री शेतकरी गट आणि हिरकणी शेतकरी गट या गटातील शेतकऱ्यांनी इर्जिकच्या माध्यमातून तब्बल 150 टन मुरघास निर्मिती करत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नच मिटवलाय. तासगाव तालुक्यातील वडगावच्या क्रांतिज्योती शेतकरी गटातील सदस्य रविभाऊ पाटील यांचं मक्याचं उत्पादन मागच्या वर्षीच्या तुलनेत चक्क दुप्पट झालंय. सर्व SOPचं काटेकोर पालन करत त्यांनी एका एकरात तब्बल 35 क्विंटल मक्याचं उत्पादन घेतलंय. खटाव तालुक्यात सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गटाने फक्त 8 दिवसाच्या कालावधीत गटातील सर्व सदस्यांचे 19 एकर 5 गुंठे क्षेत्रातील सोयाबीन इर्जिक पद्धतीनं काढलं. या 8 दिवसात महिलांनी जवळजवळ 1 लाख रुपयांची बचत केली आहे. वा, जबरदस्त. तर दोस्तो, आजच्या भागासोबतच मी तुमची रजा घेणार आहे. पण तुफान आलयाचा प्रवास मात्र अजून संपलेला नाही. तुफानाला कोणी थांबवू शकतं का? यानंतरचा जो एक अखेरचा भाग असणार आहे त्यात सत्यमेव जयते फार्मर कपच्या संपूर्ण प्रवासाची उजळणी आपण करणार आहोत. तेव्हा हा प्रवास पुन्हा एकदा नव्यानं अनुभवण्याची संधी तुम्हाला पुढच्या भागात नक्की मिळणार आहे. तर तो नक्की बघा. आणि त्यानंतर होईल मागच्या वर्षीप्रमाणे सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2023चा दिमाखदार पुरस्कार सोहळा. तिथे तुमची माझी भेट होईलच. तोपर्यंत काळजी घ्या. कळावे लोभ असावा. तुफान आलया.